भी होगा वहाँ भी होगा। बादशाह की गली में आके उसका पता नहीं पूछता, गुलाब को छूटे हुए सर खुद ब खुद रास्ता बता देते। वहाँ भी होगा वहाँ भी होगा, अब तो सारे जहाँ में होगा क्या मेरा ही जलवा। ओके तर मित्रांनो तुम्हाला व्हिडिओ कसा लागला लगेच मला कमेंट करून सांगा मित्रांनो। जर तुम्ही अजून आपल्या व्हिडिओला लाईक केला असेल लाईक करूंगा, शेअर नाही केलास तर शेअर करूंगा। जर तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करा मित्रांनो। सबस्क्राइब केल्यानंतर मित्रांनो बेल आयकॉन ऑनवरती सेट करा, जसं की तुम्हाला मी अशाच प्रकारे नवीन व्हिडिओ आणल्यानंतर व्हिडिओचा नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोहोचेल मित्रांनो। तर मित्रांनो जे काय यूज केला मिळालं सर्व का आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये दिलेला आहे मित्रांनो, तिथून तुम्ही डाउनलोड करून घेऊ शकता। जर तुम्हाला फ्रीमध्ये मटेरियल हवं असेल तर आपल्या टेलिग्राम ग्रुपला जॉईन व्हा मित्रांनो, आपण तिथे फ्रीमध्ये मटेरियल प्रोव्हाइड करत असतो मित्रांनो। तर मित्रांनो आपण जरा उशीर न करता आजच्या काय नवीन व्हिडिओ आपण सुरुवात करूया। तर मित्रांनो सर्वात अगोदर प्लास्टिक प्रोजेक्ट आल्या मोशनला ओपन करायचं मित्रांनो। मग प्लास्टिक प्रोजेक्टमध्ये आल्यानंतर बीटमार्क आणि शेक इफेक्ट दिसून जाईल। सर्वात अगोदर प्लास्टिक प्रोजेक्ट बीटमार्क प्रोसेसला ओपन करून घ्यायचं मित्रांनो। ओपन केल्यानंतर मित्रांनो एकदम छान असं आपण बीट्स वगैरे लावून दिलेला मित्रांनो। मग आपला फर्स्टला यायचं प्लस आयकॉनवरती क्लिक करायचं, मीडियाच्या ऑप्शनमध्ये यायचं, जे का तुमच्या आवडीची फोटो मित्रांनो अशा पूर्ण फोटोला ॲड करून घ्यायचं। ॲड केल्यानंतर मित्रांनो मग आपला लास्ट पर्यंत ओढून घ्यायचं। ओढून घेतल्यानंतर वर 3 डॉटवरती क्लिक करून फिल कंपोजिशन एरियावरती क्लिक करून फुल स्क्रीनमध्ये सेट करून घ्यायचं। सेट केल्यानंतर मित्रांनो मग आपला फर्स्टला यायचं, सेकंड मिडला यायचं, 2 पार्टमध्ये, आणखीन आपला सेकंड मिडला यायचं 2 पार्टमध्ये। जसं मी फोटो वगैरे कट करायचा त्या सिस्टममध्ये सर्व बीट्समध्ये फोटो वगैरे तुम्ही पण कट करूनच घ्या मित्रांनो। ओके मग मित्रांनो तुम्ही अशा प्रकारे फोटो वगैरे कट करून घेतल्यानंतर मग आपलं ह्या फोटोजमध्ये सर्व फोटोजमध्ये इफेक्ट वगैरे ॲड करून घेण्यासाठी मग आपलं इथून पण बॅक यायचं मित्रांनो। बॅक आल्यानंतर मित्रांनो अशा प्रकारे शेक इफेक्ट प्रीसेटला ओपन करून घ्यायचं मित्रांनो। ओपन केल्यानंतर मित्रांनो जे एक नंबरची फोटो मित्रांनो ह्या फोटोवरती क्लिक करून इफेक्टवरती क्लिक करून 3 डॉटवरती क्लिक करून कॉपी इफेक्ट करून घ्यायचं मित्रांनो। मग आपल्या इथून पण बॅक यायचं मित्रांनो। मग आपला प्रोजेक्ट बीटमार्क प्रीसेटला ओपन करून घ्यायचं मित्रांनो। ओपन केल्यानंतर मित्रांनो जे फर्स्ट फोटो आहे फर्स्ट फोटोवरती क्लिक करून इफेक्टवरती क्लिक करून 3 डॉटवरती क्लिक करून पेस्ट बीट करून घ्यायचे। जे लहान लहान मधातले फोटो आहेत सर्व फोटोजला सोडायचं मित्रांनो। मग आपल्या जे मोठ्या फोटोवरती क्लिक करून इफेक्टवरती क्लिक करून 3 डॉटवरती क्लिक करून पेस्ट बीट करून घ्यायचे। सर्व फोटोजमध्ये जिथंपर्यंत मी सांगत आहे तिथंपर्यंत सर्व बाकीच्या अलीकडले जे फोटो सर्व फोटोजमध्ये हा एक इफेक्ट पेस्ट करून घ्यायचा। जसं की आपला 6.24 बीटचे जे अलीकडले सर्व फोटोजमध्ये हा एक इफेक्ट पेस्ट करून घ्यायचा। मग पेस्ट केल्यानंतर मित्रांनो मग आपल्या पुढे स्क्रॉल करायचं। स्क्रॉल केल्यानंतर मित्रांनो ते डबल बीट आहे, जसं की आपला 15.28 बीटचे जे पुढचे 2 फोटो आहेत दोन्ही फोटोना हा एक इफेक्ट पेस्ट करून घ्यायचा। जसं की आपला फोटोवरती क्लिक करून इफेक्टवरती क्लिक करून 3 डॉटवरती क्लिक करून पेस्ट बीट करून घ्यायचं। जसं की आपला आणखी सेकंड फोटोवरती क्लिक करून इफेक्टवरती क्लिक करून 3 डॉटवरती क्लिक करून पेस्ट बीट करून घ्यायचं मित्रांनो। मग आपल्या इथून पण बॅक यायचं। बॅक आल्यानंतर मित्रांनो अशा प्रकारे शेक इफेक्ट प्रीसेटला ओपन करून घ्यायचं मित्रांनो। ओपन केल्यानंतर मित्रांनो जे लहान बीटचे जे लहान फोटो आहे फोटोवरती क्लिक करून इफेक्टवरती क्लिक करून 3 डॉटवरती क्लिक करून कॉपी इफेक्ट करून घ्यायचं मित्रांनो। मग आपल्या इथून पण बॅक यायचं। बॅक आल्यानंतर मित्रांनो अशा प्रकारे बीटमार्क प्रीसेटला ओपन करून घ्यायचं मित्रांनो। ओपन केल्यानंतर मित्रांनो जे अशा प्रकारे लहान लहान बीट्स आहेत हे सर्व बीट्समध्ये हा एक इफेक्ट पेस्ट करून घ्यायचा। जसं की आपल्या फोटोवरती क्लिक करायचं, इफेक्टवरती क्लिक करून 3 डॉटवरती क्लिक करून पेस्ट बीट करून घ्यायचं। फोटोवरती क्लिक करून इफेक्टवरती क्लिक करून 3 डॉटवरती क्लिक करून पेस्ट बीट करून घ्यायचं। हे सर्व फोटोजमध्ये हा एक इफेक्ट पेस्ट करूनच घ्या मित्रांनो तुम्ही पण। ओके मग आपल्या इथून पण बॅक यायचं मित्रांनो। आपल्या प्रोजेक्ट शेक इफेक्ट प्रीसेटला ओपन करून घ्यायचं मित्रांनो। ओपन केल्यानंतर मित्रांनो मग आपला प्रोजेक्ट मोठी फोटो मित्रांनो अशा प्रोजेक्ट मोठी फोटो आहे ह्या फोटोवरती क्लिक करून इफेक्टवरती क्लिक करून 3 डॉटवरती क्लिक करून कॉपी इफेक्ट करून घ्यायचं मित्रांनो। मग आपल्या इथून पण बॅक यायचं मित्रांनो। मग आपला प्रोजेक्ट बीटमार्क प्रीसेटला ओपन करून घ्यायचं मित्रांनो। ओपन केल्यानंतर मित्रांनो मग आपला प्रोजेक्ट स्क्रॉल करायचं, जे मोठे बीटची जे डबल बीटची जे फोटो आहे मित्र सर्वात अगोदर फोटोवरती क्लिक करायचं, मूव अँड ट्रान्सफरच्या ऑप्शनवरती क्लिक करून आपल्या 3 नंबरच्या ऑप्शनवरती क्लिक करून अशा प्रकारे थोडं मोठी करून घ्यायचं मित्रांनो। मोठी केल्यानंतर मित्रांनो मग आपला फर्स्टला एक यायचं प्लस की द्यायचं मित्रांनो। मग आपला थोडं मधात जायचं मित्रांनो। मग आपला अशा प्रकारे लहान करून घ्यायचं। लहान केल्यानंतर मित्रांनो मग आपला आणखी आपल्या इथे थोडं पुढे गेल्यानंतर इथे प्लस की द्यायचं मित्रांनो। मग आपला लास्ट पासून थोडं मोठी करून घ्यायचं मित्रांनो। जसं मी मोठी करत आहे जसं की आपला अशा प्रकारे थोडं कीला पुढे ओढून घ्यायचं। ओढून घेतल्यानंतर मी तासपूर थोडं मोठी करून घ्यायचं। अशा प्रकारे लहान मोठी झाले दिसूनच जाईल मित्रांनो। मग आपल्या इफेक्टवरती क्लिक करून 3 डॉटवरती क्लिक करून पेस्ट बीट करून घ्यायचं मित्रांनो। मग आपल्या इथून पण बॅक यायचं मित्रांनो। आपला प्रोजेक्ट शेक इफेक्ट प्रीसेटला ओपन करून घ्यायचं मित्रांनो। ओपन केल्यानंतर मित्रांनो मग आपला प्रोजेक्ट 4 नंबरच्या फोटोवरती क्लिक करून इफेक्टवरती क्लिक करून 3 डॉटवरती क्लिक करून कॉपी इफेक्ट करून घ्यायचं मित्रांनो। मग आपल्या इथून पण बॅक यायचं मित्रांनो। आपला प्रोजेक्ट बीटमार्क प्रीसेटला ओपन करून घ्यायचं मित्रांनो। ओपन केल्यानंतर मित्रांनो मग आपला प्रोजेक्ट डबल बीटची जागा पुढच्या फोटोवरती क्लिक करायचं मित्रांनो। इफेक्टवरती क्लिक करून 3 डॉटवरती क्लिक करून पेस्ट बीट करून घ्यायचं मित्रांनो। मग आपल्या इथून पण बॅक यायचं मित्रांनो। बॅक आल्यानंतर मित्रांनो प्रोजेक्ट शेक इफेक्ट प्रीसेटला ओपन करून घ्यायचं मित्रांनो। ओपन केल्यानंतर मित्रांनो मग आपला प्रोजेक्ट जे 5 नंबरच्या फोटोवरती क्लिक करायचं मित्रांनो। इफेक्टवरती क्लिक करून 3 डॉटवरती क्लिक करून कॉपी इफेक्ट करून घ्यायचं मित्रांनो। मग आपल्या इथून पण बॅक यायचं मित्रांनो। मग आपला प्रोजेक्ट बीटमार्क प्रीसेटला ओपन करून घ्यायचं मित्रांनो। ओपन
केल्यानंतर मित्रांनो मग आपला प्रोजेक्ट स्क्रॉल करायचं मित्रांनो. स्क्रॉल केल्यानंतर मित्रांनो मग आपला जे का अशा प्रोजेक्ट दोन लहान लहान फोटोज येतात, ते दोन्ही लहान लहान फोटोचे पुढचे जे मोठी फोटोवरती क्लिक करून इफेक्टवरती क्लिक करून 3 डॉटवरती क्लिक करून पेस्ट फिट करून घ्यायचं मित्रांनो. मग आपल्या इथून पण बॅक यायचं मित्रांनो. आपला मग अशा प्रोजेक्ट बॅक आल्यानंतर मित्रांनो शेक इफेक्ट प्रोसेसला ओपन करून घ्यायचं मित्रांनो. ओपन केल्यानंतर मित्रांनो मग आपला प्रोजेक्ट स्क्रॉल करायचं. स्क्रॉल केल्यानंतर जे का 6 नंबरच्या फोटोवरती क्लिक करून इफेक्टवरती क्लिक करून 3 डॉटवरती क्लिक करून कॉपी फिट करून घ्यायचं मित्रांनो. मग आपल्या इथून पण बॅक यायचं मित्रांनो. केल्यानंतर मित्रांनो अशा प्रोजेक्ट शेक इफेक्ट प्रोसेसला ओपन करून घ्यायचं मित्रांनो. ओपन केल्यानंतर मित्रांनो अशा प्रोजेक्ट स्क्रॉल करायचं मित्रांनो. स्क्रॉल केल्यानंतर मग आपलं जे का मोठी डबल बीटची जे फोटो मित्रांनो फोटोवरती क्लिक करून इफेक्टवरती क्लिक करून 3 डॉटवरती क्लिक करून पेस्ट फिट करून घ्यायचं मित्रांनो. मग आपल्या इथून पण बॅक यायचं मित्रांनो. मग आपला प्रोजेक्ट शेक इफेक्ट प्रोसेसला ओपन करून घ्यायचं मित्रांनो. ओपन केल्यानंतर मित्रांनो अशा प्रोजेक्ट स्क्रॉल करायचं. स्क्रॉल केल्यानंतर मित्रांनो जे का 7 नंबरच्या फोटोवरती क्लिक करून इफेक्टवरती क्लिक करून 3 डॉटवरती क्लिक करून कॉपी फिट करून घ्यायचं मित्रांनो. मग आपल्या इथून पण बॅक यायचं मित्रांनो. आपला प्रोजेक्ट बीट मार्क प्रोसेसला ओपन करून घ्यायचं मित्रांनो. ओपन केल्यानंतर मित्रांनो अशा प्रोजेक्ट स्क्रॉल करायचं मित्रांनो. स्क्रॉल केल्यानंतर मग आपला अशा प्रोजेक्ट मोठ्या फोटोची जे पुढची फोटो आहे त्या फोटोवरती क्लिक करून इफेक्टवरती क्लिक करून 3 डॉटवरती क्लिक करून पेस्ट फिट करून घ्यायचं मित्रांनो. मग आपल्या इथून पण बॅक यायचं मित्रांनो. आपला प्रोजेक्ट शेक इफेक्ट प्रोसेसला ओपन करून घ्यायचं मित्रांनो. ओपन केल्यानंतर मित्रांनो मग आपला प्रोजेक्ट जसं मी येत आहे मित्रांनो त्याच्यामध्ये याचं मित्रांनो जे का 8 नंबरच्या फोटोवरती क्लिक करून इफेक्टवरती क्लिक करून 3 डॉटवरती क्लिक करून कॉपी फिट करून घ्यायचं मित्रांनो. मग आपल्या इथून पण बॅक यायचं मित्रांनो. प्रोजेक्ट बीट मार्क प्रोसेसला ओपन करून घ्यायचं मित्रांनो. ओपन केल्यानंतर मित्रांनो जे काही स्क्रॉल करायचं. स्क्रॉल केल्यानंतर मित्रांनो जे का लास्ट जे का सेकंड लास्ट करून जे का सेकंड नंबरच्या फोटोवरती क्लिक करून इफेक्टवरती क्लिक करून 3 डॉटवरती क्लिक करून पेस्ट फिट करून घ्यायचं मित्रांनो. मग आपल्या इथून पण बॅक यायचं मित्रांनो. मग आपला प्रोजेक्ट शेक इफेक्ट प्रोसेसला ओपन करून घ्यायचं मित्रांनो. ओपन केल्यानंतर मित्रांनो मग आपला प्रोजेक्ट तिकडून जे का लेफ्ट साईड करून आपला जे का सेकंड नंबरच्या फोटोवरती क्लिक करून इफेक्टवरती क्लिक करून 3 डॉटवरती क्लिक करून कॉपी फिट करून घ्यायचं मित्रांनो. मग आपल्या इथून पण बॅक यायचं मित्रांनो. मग आपला प्रोजेक्ट बीट मार्क प्रोसेसला ओपन करून घ्यायचं मित्रांनो. ओपन केल्यानंतर मित्रांनो मग आपला प्रोजेक्ट स्क्रॉल करायचं मित्रांनो. स्क्रॉल केल्यानंतर जे का लहान फोटोवरती क्लिक करायचं इफेक्टवरती क्लिक करून 3 डॉटवरती क्लिक करून पेस्ट फिट करून घ्यायचं मित्रांनो. मग आपल्या इथून पण बॅक यायचं मित्रांनो. मग आपला प्रोजेक्ट शेक इफेक्ट प्रोसेसला ओपन करून घ्यायचं मित्रांनो. ओपन केल्यानंतर मित्रांनो जे का लास्ट उरलेली फोटो मित्रांनो फोटोवरती क्लिक करायचं इफेक्टवरती क्लिक करून 3 डॉटवरती क्लिक करून कॉपी फिट करून घ्यायचं मित्रांनो. जे का वरचे जे सर्वात वरचे जे का अशा प्रकारे जे का 5 लेअर आहे 5 लेअरला सिलेक्ट करून घ्यायचं. अशा प्रकारे जे का सिलेक्ट केल्यानंतर मित्रांनो मग आपल्या डब्याच्या ऑप्शनवरती क्लिक करून कॉपी 5 लेअर्स करून घ्यायचं मित्रांनो. मग आपल्या इथून पण बॅक यायचं मित्रांनो. मग आपला प्रोजेक्ट बीट मार्क प्रोसेसला ओपन करून घ्यायचं. ओपन केल्यानंतर मित्रांनो मग आपल्या डब्याच्या ऑप्शनवरती क्लिक करून पेस्ट 5 लेअर्स करून घ्यायचं. पेस्ट 5 लेअर केल्यानंतर मित्रांनो स्क्रॉल करायचं मित्रांनो. स्क्रॉल केल्यानंतर मित्रांनो जे का लास्ट उरलेले फोटो आहे फोटोवरती क्लिक करून इफेक्टवरती क्लिक करून 3 डॉटवरती क्लिक करून पेस्ट फिट करून घ्यायचं मित्रांनो. मग आपला फर्स्टला यायचं. फर्स्टला आल्यानंतर प्लस सेकंडवरती क्लिक करायचं मीडियाच्या ऑप्शनमध्ये यायचं. मग आपला प्रोजेक्ट व्हिडिओला ॲड करून घ्यायचं. व्हिडिओवरती क्लिक करायचं मित्रांनो. वर 3 डॉटवरती क्लिक करून एक्स्ट्रा ऑडिओवरती क्लिक करायचं. जसं की आपल्या MP3 सॉन्गमध्ये कन्वर्ट होऊन जाईल सॉन्ग. आपलं जे का खालचं लोगोचा व्हिडिओ त्या व्हिडिओला डिलीट करून घ्यायचं मित्रांनो. डिलीट केल्यानंतर मित्रांनो शेअरवरती क्लिक केल्यानंतर एक्सपोर्ट नावाच्या ऑप्शनवरती क्लिक करून एक्सपोर्ट करून घ्यायचं. तर मित्रांनो भेटूया पुढच्या काही नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत आपल्या बाकीचे व्हिडिओ बघत राहा मित्रांनो. ओके.